संदर्भात एक महत्त्वाची बातमी। योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत। केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे। महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आहे। लाडक्या बहिणींचे 4 हप्ते थकलेले आहेत। फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचे हप्ते थकलेत। 4 महिन्यांचे हप्ते आता 2 टप्प्यामध्ये दिले जाणार आहेत। आधी फेब्रुवारी, मार्च आणि मग एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता दिला जाईल। सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाकडून हे पैसे मिळालेले नाहीत असं देखील सांगण्यात येत आहे। एकीकडे लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात काटछाट करण्यात आलेली आहे, तर दुसरीकडे जवळपास 4 महिन्यांपासूनचे हप्ते हे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीयेत आणि यानंतर आता हे हप्ते 2 टप्प्यांमध्ये जमा केले जातील असं सांगण्यात येत आहे। सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाकडून पैसे मिळालेले नाहीत असं देखील कळतंय। त्यामुळे 4 महिन्यांचे हप्ते हे आता 2 टप्प्यामध्ये दिले जाणार आहेत। आधीचा टप्पा असेल फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा आणि त्यानंतर मग एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता दिला जाईल असं देखील सांगण्यात येत आहे। जवळपास 80 लाख महिला लाभार्थी अपात्र ठरलेल्या आहेत आणि त्यामध्येच जवळपास 4 महिन्यांपासून या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत अशी माहिती सध्या समोर येते। फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या 4 महिन्यांचे हप्ते सध्या थकल्याचं कळतंय। तर 4 महिन्यांचे हप्ते आता 2 टप्प्यामध्ये दिले जाणार आहेत। आधी फेब्रुवारी, मार्च आणि त्यानंतर मग एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता हा खात्यामध्ये जमा होईल। सामाजिक आणि न्याय आदिवासी विभागाकडून पैसे मिळालेले नाहीयेत असं सांगण्यात येत आहे। माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। पात्रता आणि कागदपत्रांच्या कडक तपासणीनुसार सुमारे 80 लाख महिला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या आहेत। त्यामुळे त्यांचा जो लाभ आहे तो आता बंद होणार आहे आणि या पडताळणीमुळे लाभार्थ्यांची एकूण संख्या आधीच्या 2,46 लाखांवरून थेट 1,66 लाखांवर आली आहे। दरम्यान अपात्र लाभार्थी शोधण्यासाठी आणि कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी राबवण्यात आलेली ई-केवायसी मोहीम 30 एप्रिल रोजी संपली आहे। या पडताळणीवरून ही माहिती आता समोर आल्याचं कळत आहे। त्यामुळे अपात्र ठरलेल्या या महिलांना आता योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाहीये। सरकारनं तसा मोठा निर्णय घेतलेला आहे। सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील 80 लाख लाडक्या बहिणींना मोठा फटका बसणार। या महिला अपात्र ठरल्यानं त्यांना लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे। दरम्यान या 80 लाख लाडक्या बहिणी का अपात्र ठरल्या त्यावर आपण एक नजर टाकूया। ठरवून दिलेल्या मुदतीमध्ये ई-केवायसी त्यांनी पूर्ण केली नाही। ई-केवायसी वेळी नोंदी ज्या होत्या त्या त्यांनी अपडेट नाही केल्या। चुकीची किंवा अपूर्ण कागदपत्र सादर करण्यात आली किंवा योजनेच्या ठराविक अटींचं उल्लंघन काहींकडून करण्यात आलं। तर उत्पन्न मर्यादा पूर्ण न करणं किंवा चुकीचं उत्पन्न दाखवणं हे देखील त्यांना भोवल्याचं दिसतंय। वैयक्तिक माहितीतही विसंगती आढळल्यामुळे या अपात्र ठरल्यात। ऐंशी लाख लाडक्या बहिणी का अपात्र ठरल्या त्या संदर्भातली कारण आपण जाणून घेतली। सगळ्यांना योजनेचे हप्ते द्या, नाहीतर योजना बंद करा। हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लाडक्या बहिणींनी गोंधळ घातला। 3 महिन्यांपासून हप्ते रखडल्यानं महिला आक्रमक झाल्यात। केवायसी करून सुद्धा 3 महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत नाही। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। पुढील 2 आठवड्यामध्ये हप्ता मिळण्याचा अंदाज आहे। ई-केवायसी प्रक्रियेमुळे हे हप्ते रखडले होते। ई-केवायसी केली नाही त्या महिला अपात्र होणार आहेत। लाडकीचा मार्च एप्रिलचा हप्ता थकीत आहे। ई-केवायसी करण्यासाठी 30 एप्रिलची अंतिम मुदत ठेवण्यात आली होती। त्यामुळे ज्यांनी ई-केवायसी केली नाही त्या महिला अपात्र होणार आहेत। तर बघा बहिणींनो, लाडकी बहीण योजना मे इन्स्टॉलमेंट अपडेट पाहू शकता। बघा मे महिन्याच्या हप्त्यासंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत। मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना अजून वाटप झालेला नाहीये, तर या मे महिन्याच्या हप्त्यासंदर्भात महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत। मे महिन्याचा हप्ता जो आहे, मे महिन्याचे जे पैसे ते लाडक्या बहिणींच्या खात्यात कधी जमा होतील याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। बघा मे महिन्यामध्ये तुम्हाला जे हप्ता आहे तो आलेला नाहीये। आता जून महिना सुरू झालेला आहे, परंतु मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार त्याच्याविषयीची उत्सुकता तुम्हाला लागलेली आहे। मे महिन्याचा हप्ता किती महिलांना पाहिजे, कोणकोणत्या महिलांना 1500 रुपये पाहिजेत त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवायचे। बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते। बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत राज्य सरकारकडून
पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. मे महिन्यातच राज्यातील लाखो महिलांच्या खात्यामध्ये मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांचे 3000 रुपये एकत्रित जमा झालेत. मे महिन्यामध्येच महिलांना मार्च आणि एप्रिल अशा 2 महिन्यांचे मिळून 3000 रुपये जमा झालेत. भरपूर दिवसांपासून महिला भगिनी वाट पाहत होत्या, तर आता तुमचा मे महिन्याचा मध्ये बघा मार्च आणि एप्रिलची ज्या पैशांची तुम्ही वाट बघत होता तो हप्ता तुमचा जमा झालेला आहे. आता मे महिन्याची वाट महिला भगिनी पाहत आहेत. याच्यामध्ये आपण पाहिलं तर जवळपास 80 लाख महिला ज्या आहेत त्या केवायसी मध्ये अपात्र करण्यात आल्या आहेत. त्याच्यामध्ये पण पाहिलं तर आपण केवायसी असेल, काही महिला भगिनी बघा पीएम किसान योजना आहे त्याच्या लाभार्थी असल्यामुळे कुठल्याही एकाच योजनेचा लाभ मिळतो म्हणून अपात्र झाले आहेत. काही महिला भगिनी आपण पाहिलं तर संजय गांधी निराधार योजना असेल, लाडकी बहीण योजना असेल, या दोघी योजनांचा लाभ घेत होतात. त्याच्यामुळे कुठल्याही एकाच योजनेचा लाभ त्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे. यामुळे लाडक्या बहिणींचा जो काही लाभ आहे तो बंद झाला, म्हणजे 80 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत. याच्यानंतर आता पुढे महत्वाचं बघा, मे हप्ता कधी येणार आहे. तर बघा सर्वात महत्वाची अपडेट आहे की मात्र आता मे महिन्याचे 1500 रुपये कधी जमा होणार, याकडे पात्र महिलांच्या नजरा केलेल्या आहेत. बघा ज्या काही पात्र महिला आहेत त्या पात्र महिलांच्या नजरा ज्या आहेत ते ह्या ठिकाणी लागलेल्या आहेत. मे महिन्याचा हप्ता जो आहे, मे महिन्याचे जे 1500 रुपये आहेत ते कधी जमा होणार आहे याकडे. अवघ्या 4 दिवसात मे महिना संपणार आहे. बघा आता पाहिलं तर मे महिना संपलेला आहे, परंतु अद्याप लाडक्या बहिणींच्या या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाहीये. अजून ऑफिशियल अपडेट जी असते ती अपडेट आलेली नाहीये. मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये कधी जमा होईल याच्या संदर्भाची कुठलीही अपडेट अजून आलेली नाहीये. परंतु आपण तारीख तरी या ठिकाणी पाहणार आहोत की लाडक्या बहिणींना हप्ता जो आहे मे महिन्याचा हप्ता कधीपर्यंत मिळू शकतो त्याची अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. लाडक्या बहिणींनो 1500 रुपये तुमच्यासाठी हवे आहेत, तर त्याच्या संदर्भाची महत्वाची माहिती तुम्हाला मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. बघा त्यामुळे राज्यातील महिलांना हा हप्ता कधी मिळणार याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जून महिन्याच्या 10 ते 15 तारखेदरम्यान पात्र महिलांच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता जमा होऊ शकतो. बघा सूत्रांनी जी दिलेली माहिती आहे तर त्या माहितीनुसार जून महिन्याच्या 10 ते 15 तारखेदरम्यान पात्र महिलांच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता जमा होऊ शकतो. बघा तारीख पण मी या ठिकाणी तुम्हाला सांगितले 10 ते 15 तारखेच्या दरम्यान मध्ये सूत्रांनी दिलेली माहिती आहे, त्याच्यामुळे या माहितीवर तुम्ही विश्वास ठेवू शकता. आता बघा 10 ते 15 तारखेच्या दरम्यान मध्ये पात्र महिलांच्या खात्यामध्ये मे महिन्याच्या 1500 रुपयांचा हप्ता जमा होऊ शकतो असं या ठिकाणी सांगण्यात आले. महिला व बाल विकास विभागाकडून लवकरच या हप्त्याबाबत अधिकृत माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. अधिकृत माहिती जी आहे ती महिला व बाल विकास विभागाकडे दिली जाते आणि त्याच्यानंतरच तुम्हाला हा जो काय हप्ता आहे तो वाटप होणार आहे. परंतु यामध्ये महत्वाचं म्हणजे तारीख लक्षात घ्या. बघा 10 ते 15 तारखेच्या दरम्यान तुम्हाला हप्ता येऊ शकतो अशी सूत्रांनी दिलेली माहिती. म्हणजे लाडक्या बहिणीनं तुम्हाला या ठिकाणी तारीखच कळली आहे 10 ते 15 मे. बघा 10 ते 15 मे 10 ते 15 जूनच्या दरम्यान मध्येच तुमच्या अकाउंटला हे जे काही पैसे ते जमा होण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाची अपडेट तुम्हाला या ठिकाणी तारीखच सांगून टाकलेली आहे. आता पुढे बघा राज्य सरकार प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपयांचा हप्ता जमा करते. त्याबाबतचा शासन निर्णय GR आधीच काढण्यात आलेला होता. बघा आपण पाहिलं असेल एक GR आलेला होता, शासनाचा GR होता लाडकी बहीण योजनेसंदर्भात की 10 तारखेपर्यंत पात्र महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपयांचा हप्ता जमा करण्यात यावा आणि झालेला जो काही हिशोब असेल, जो काही खर्च वगैरे असेल तर त्याची माहिती जी आहे ती विभागाला कळवण्यात यावी अशा पद्धतीचा GR जो आहे तो शासनाने काढलेला होता, आधीच काढलेला आहे. आणि त्यानुसार जून महिन्याच्या 15 तारखेपर्यंत राज्यातील महिलांना मे महिन्याचा हप्ता मिळेल अशी माहिती मिळत आहे. राज्य सरकारकडून पुढील मंत्रिमंडळ बैठकीत लाडकी बहीण योजनेचा हा निधी मंजूर करून वर्ग केला जाईल अशी खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. बघा आता या ठिकाणी सर्वात महत्वाची अपडेट आहे तुमच्यासाठी की बघा लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो तुम्हाला 15 तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे अशी माहिती मिळत आहे. राज्य सरकारकडून पुढील मंत्रिमंडळ बैठकीत लाडकी बहीण योजनेचा हा जो काही निधी आहे तो मंजूर करून खात्यावर वर्ग केला जाईल अशी खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिलेली आहे. म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे काही पैसे ते जमा केले जातील, वर्ग केले जातील, पाठवले जातील अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिलेली आहे. त्याच्यानंतर पुढे बघा राज्यातील सुमारे 1,70,00,000 पात्र महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होणार आहेत. मे महिन्याचा हप्ताही त्यांच्या खात्यात वर्ग केला जाईल. दुसरीकडे जवळपास 70 ते 80 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत. बघा अपात्र महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये येणार नाहीत. 80 लाख महिला ज्या आहेत त्या अपात्र झाल्याची माहिती आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामुळे ह्या 80 लाख महिलांच्या अकाउंटला हे जे 1500 रुपये ते येणार नाहीये. 30 एप्रिल पर्यंत EKYC न झाल्यामुळे राज्यातील जवळपास 80 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर वेगवेगळे कारण आहेत. फक्त EKYC मुळेच एवढ्या महिला अपात्र झालेल्या नाहीयेत असं स्वतः महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी सांगितले. तर त्याच्यामध्ये बघा KYC केली नाही तर काही महिला नियमात न बसल्यामुळे अपात्र ठरल्या आहेत. परिणामी या सर्व महिलांचा मासिक लाभ जो आहे तो बंद झालेला आहे. महिन्याला जो येणारा लाभ होता तो आता बंद करण्यात आलाय.
लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठा धक्का हा या ठिकाणी होता. 80 लाख महिला अपात्र झाल्यात, परंतु जवळपास 1,66,00,000 महिला पात्र आहेत. तर त्या 1,66,00,000 महिलांना आता हप्ता जो तो त्या ठिकाणी मिळत राहणार आहे. संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.